नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी 1-2 मार्काहून राहिलेत विदाऊट इंटरव्ह्यू, ज्या पोस्टमध्ये 1-2 मार्काहून त्यांना माहित आहे गॅरंटीड आता येणाऱ्या काळामध्ये आपण 100% इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 4000 जागा साधारणपणे इंटरव्ह्यूवर भरल्या जाणार आहेत, म्हणजे साधारण 40,000 लोक कॉम्पिटिशन मध्ये असणार आहेत। ते कसं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं होतं 4000 जागा आणि 40,000 कसे सांगतात। एका जागेसाठी 10 व्यक्ती बोलवले जाणार आहेत। 4000 गुणाकारात 10, 4000 गुणाकारात 10 म्हणजे 40,000 लोक बोलवले जातील। मित्रांनो लक्षात घ्या, किती 40,000 लोकांपैकी त्यांना 4,000 घ्यायचे, पण 10 लोकांचं कॉम्पिटिशन एका जागेसाठी असणार आहे, हे तर सर्वांनाच माहित आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, यातल्या जागा कोणत्या असतील तर यातल्या जागा मित्रांनो जास्त करून 9वी 10वी 11वी आणि 12वी। आता एक बॅड न्यूज समजा किंवा गुड न्यूज समजा मित्रांनो, तुम्हाला जशी वाटेल तशी समजा। आता जे विद्यार्थी कमी मार्कावरून राहिलेत आणि सेकंड फेजची वाट बघतायत, सेकंड फेजची वाट बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, त्यांना 9वी 10वीचे वर्गाला जागा अगदीच कमी असतील किंवा नसतील सुद्धा लक्षात ठेवा। या जागा या अगदीच कमी असतील किंवा त्या जागा नसतील सुद्धा। त्याचं कारण एक सांगतो, प्रिफरन्स देताना जास्त मार्क असणारे असं देतात मित्रांनो, लक्षात घ्या। त्यानंतर 6 ते 8, त्यानंतर 1 ते 5। आता देताना 9वी 10वी ला आधी देतात, त्यानंतर 6 ते 8 ला देतात, त्यानंतर 1 ते 5 ला देतात। त्यांना जास्त मार्क आहेत, त्या जागा लवकरात लवकर भरून घेतल्या गेलेल्या आहेत। जास्त करून 5000 जागांमध्ये साधारण 100 जागा येतील मित्रांनो। म्हणजे जर तुमचं मेरिट तुम्हाला वाटते की बाबा 122 वर 123 वर थांबले, 120 वर थांबले, लईत लई जास्तीत जास्त 1-2 मार्कांनी कमी होईल आणि त्या 5000 मध्ये सेकंड फेज मध्ये त्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल। पण विद्यार्थी मित्रांनो, ते जे काही काटावर लोक आहेत त्यांना मुलाखतीला 100% संधी मिळणारच आहे। मुलाखतीमध्ये 40,000 लोकांना संधी मिळणार आहे। संधी म्हणजे नोकरी नाहीये, कॉम्पिटिशन मध्ये एक 4,000 लोकांना नोकरी भेटणार आहे। लक्षात घ्या, 4,000 लोकांना नोकरी भेटणार आहे, पण साधारण 40,000 लोकांच्या मुलाखती होणार आहेत, कारण एका जागेसाठी 10 व्यक्ती मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहेत। या गोष्टी मित्रांनो बारकाईने का सांगतोय, विद्यार्थ्यांची सातत्याने जे काही संभ्रम आहेत मनामध्ये ते सॉल्व्ह व्हावे आणि विद्यार्थी निश्चिंतपणे राहावं। आपण एक तर लागणार आहोत किंवा नाही लागणार आहोत, या दोन गोष्टीवर ठाम असावं। आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना आलेली आहे की या मुलाखतीच्या जागा या मॅनेज असणार आहेत। तुम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयातून एक माहिती मागवली, काल एक व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, कुठलाही गैरप्रकार असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करू, तुम्ही सुद्धा कारवाई करू शकता मित्रांनो। त्यामुळे आपल्याला ही आपणच अभियोग्यताधारकांनी, जे की होतकरू अभियोग्यताधारकांनी ही भरती काय करायची, पारदर्शक पद्धतीने गोरगरिबाच्या घरामध्ये जॉब जाईल या दृष्टीने मुलाखतीची सुद्धा तयारी करायची। बी कॉन्फिडन्सली आपल्याला तिथे काय करायचंय, प्रेझेंट व्हायचंय मित्रांनो, लक्षात घ्या। आता मुलाखतीची तयारी करताना डोक्यामध्ये संभ्रम आहे, आता मी मुलाखतीला जाणार तर आहेच। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर आम्ही मुलाखतीला जाणार आहे, पण आम्हाला गेल्यानंतर कोणत्या गोष्टी विचारल्या जातील, कोणत्या गोष्टीवर आतापासून तयारी करणं गरजेचं आहे, याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। शांत ठिकाणी जाऊन तुम्ही एकदम शांत डोक्याने विचार करा। सर्वात प्रथम तुमच्या मनामधील नकारात्मक भावना काढून टाका। म्हणजे नकारात्मक काय आहे, मुलाखतीच्या जागा मॅनेज आहेत, मी स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, मॅनेज आहेत, तिथे काहीतरी घोटाळा होतो, तिथे पैसे चालतात, संस्था चालकाच्याच ओळखीच्या लोकांना जॉब भेटतो। मित्रांनो, हे सर्व मनातलं एकदा काढून टाका। का काढून टाका, त्याच्या मागचं एक रिझन आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक जागा पवित्र पोर्टल भरणार आहे, त्या जागेसाठी मुलाखतीसाठी 10 व्यक्ती हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच जाणार आहेत। म्हणजे त्या जागेवर आता सध्या कार्यरत कुणीही असू द्या, तो व्यक्ती तिथे तुमच्या सोबत मुलाखतीला नसणार, तर 10ही व्यक्ती वेगवेगळ्या कंडिशन मधून वेगवेगळ्या मार्कानुसार तिथे हजर राहणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। त्यामुळे घोटाळा होण्याचे चान्सेस अगदीच नगण्य आहेत आणि जर निदर्शनास आलं आपल्याला, तिथे आपल्याला तात्काळ ऍक्शन घ्यायची आहे।
मुलाखतीची तयारी करताना कोणत्या गोष्टी, महिला मंडळ लक्षात ठेवा, पुरुष मंडळी लक्षात ठेवा. पुरुष तर तसा थोडा अपडेटेड राहतोच आणि बी कॉन्फिडन्सली न घाबरता सामोरे जातो. विशेष करून माझ्या महिला भगिनींनो लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचे, आतापासून मुलाखतीची तयारी करायची, स्वतःच्या पर्सनॅलिटी पासून तयारी करायची. आता हे मास्तर तुम्हाला काहीतरी सांगल असं वाटत असेल मित्रांनो, मी स्वतः अनुभवलेल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही सुद्धा अनुभवायच्या आहेत. मी काही साधं सुद्धा नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 80,000 लोक फॉलोअर्स आहेत म्हटल्यानंतर मी त्यांना लोकांना काहीतरी सर्व्हिस पुरवठा केलेलीच आहे. त्यामुळे माझ्या अनुभवानुसार, माझ्या माहितीनुसार, माझ्या निरीक्षणानुसार या गोष्टी तुम्ही करून जा. बिनधास्तपणे तुम्ही मुलाखतीमध्ये सक्सेस होणार आहात, लक्षात ठेवा. पहिला मुद्दा म्हणजे आपण वापरतोय तो पोशाख. आतापासून ट्राय करा पोशाख. आपण ज्या मुलाखतीसाठी जाणार आहोत तो पोशाख आतापासून आपल्याला वापरायचा ट्राय करायची. जे की बाबा काही महिला भगिनी या ड्रेस घालतात, त्यांनी आपल्याला मुलाखतीला जाण्यासाठी साडी घालून जाण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या. पुरुष मंडळी आपल्याला शर्टिंगची सवय नसती, शर्टिंग करण्याची सवय लावा, शूज घालण्याची सवय लावा. एकदम त्या दिवशी जर आपलं रूपरेषा पोशाख बदललो तर आपला तिथे मी कसा दिसतो की मला काही भीती वाटते का, त्याच्यामुळे आपले मार्क तिथे कटू शकतात. त्यामुळे या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम संस्थाचालक पण काय विचार करणार, हा व्यक्ती माझ्याकडे जो काही येणार आहे तो व्यक्ती नीटनेटका आहे का, त्याला नॉलेज आहे का, असं कुणालाही घेणार नाही संस्थाचालक. कारण त्याचा अप्रूव्हल काढायची, शाळा चालवायचे, विद्यार्थी बी सजग झालेले आहेत, पालक सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये चांगले झालेत. नवीन शिक्षक म्हटल्यानंतर त्याच्याकडून त्या अपेक्षा व्यक्त करणार. कितीही काय म्हणतोय, कितीही गुराच्या कातडीचा असला तरी संचालक काय विचार करणार, आपल्याकडला शिक्षक हा स्मार्ट असावा. आता याच्यातून हे सगळं समजून घ्यायचंय तुम्हाला, लक्षात घ्या. चमडी कितीही त्याची निवड असली तरी काय विचार करतो, आपल्याकडील येणारा शिक्षक हुशार असावा. मग तो हुशार शिक्षक कुठून येणार आहे, अभियोग्यता धारकामधून येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पोशाखावर आधी काम करा. तुमच्या राहणीमानावर सर्वात प्रथम काम करा. पहिला प्रश्न मुलाखतीला ठरल्याप्रमाणे आपल्याला विचारला जातो, तुमचं संपूर्ण नाव पासून चालू होतं मित्रांनो. संपूर्ण नाव, तुमचं शिक्षण आणि विशेष म्हणजे तुम्ही जे काही या गॅप गेलेल्या याच्यामध्ये गॅप राहिलेल्या काळामध्ये केला ते प्रोफेशन, हे खूप मॅटर करतं, लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही शेतीमध्ये काम केलात पण शेतकऱ्यासारखा जर दिसला नाही तर तुम्हाला तिथे काय होईल, तुमची छाप वेगळी पडणार आहे. तुम्ही घरातलेच कामे केलात, कुठलं स्कूल जॉईन केलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं, तुम्हाला घरातलंच म्हणजे एखाद्या महिलेसारखं न दिसता तुम्ही एकदम स्मार्टपणे व्यवस्थितरित्या तुम्ही एकदम इंटरव्ह्यूला कसं जातात व्यवस्थितरित्या टापटीपपणे गेलात तर तुमचा तिथे जास्त फायदा होणार आहे. हा पहिला आणि अति महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर दुसरं, तुम्ही किती अपडेटेड आहात हे खूप महत्वाचं असतं. आता तुम्हाला साधे काही क्वेश्चन विचारले, बाबा या वर्षी भारतरत्न किती लोकांना मिळाला, सहज साधा क्वेश्चन विचारला जनरल नॉलेज म्हणून, किंवा डेट आहेत समजा, तुमच्या विशिष्ट डेटला तुमची काय झाली, मुलाखत झाली किंवा मुलाखत झाली, तेव्हा त्यांना आपण किती अपडेटेड आहोत, आजच्या दिवसाचं दिनविशेष सांगा असं पण विचारू शकतात. त्यानंतर पुस्तकीय ज्ञान किती आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तुमचं भाषेचं ज्ञान किती आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून इथून पुढे काय करायचंय, तुमच्या भाषेचे विषयाचे पुस्तक, म्हणजे समजा तुम्ही 6 ते 8 शिकवायला पात्र आहात, 6 ते 8 पर्यंतचे पुस्तकं थोडीशी चालून जावा तुमच्या विषयाची. लक्षात घ्या, तुम्ही इतिहास शिकवत असाल तर इतिहासाबद्दलची माहिती काढणे, मराठीची माहिती काढणे, इंग्लिश शिकवत असाल इंग्लिशची माहिती काढणे, तेच तुम्हाला तिथे मुलाखतीसाठी लागू होणार आहे. आता मॅथच्या शिक्षकाला जीएसचा क्वेश्चन विचारणार नाही, त्यांना काय म्हणणार, तुम्ही एखादा डेमो द्या, कशी शिकवणार, मग तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत बीएड डीएडच्या त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. त्यामुळे करताना काय करायचंय मित्रांनो, या संकल्पनाचं चिंतन करायचंय, या संकल्पना कशा मांडणी करता येतील याचा आराखडा बनवायचा आहे आणि वहीवरील चुका लिहून काढायचे. लक्षात घ्या, काय करायचंय,
चुका लिहून काढायचंय. तुमचं 100% सिलेक्शन होणार मित्रांनो, 1 रुपयाने सुद्धा न भरता. फक्त तुम्ही स्मार्ट व्हायला शिका आणि येत्या काळामध्ये आपण जे काही एक संधी गमावलेली आहे ही दुसरी संधी गमावू नका. माझी कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये येणारा शिक्षक हा पारदर्शकपणेच पुढे काम करेल यासाठी एवढं तळमळीने सांगतोय. मुलाखत घेताना या गोष्टी करणं गरजेचं आहे. चुका लिहून काढा, आरशात बघून स्वतःला प्रश्न विचारत चला, स्वतःमध्ये नीटनेटकेपणा आणा. आणि विद्यार्थी मित्रांनो, विशेष म्हणजे अध्यापन पद्धतीमध्ये येणारे अडसर किंवा नियमावली, शास्त्रज्ञ या सर्व गोष्टीवर काम करा. तुम्हाला एखादी समस्या दिली जाते, त्या समस्येचं तुम्ही सोल्युशन कसं करता याच्यावर सुद्धा तुमचे प्रश्न अवलंबून असतात. या सर्व गोष्टीचा विचारपूर्वक उत्तर देणं गरजेचं असतं. तुम्हाला साधं विचारलं तुम्हाला शिक्षक का व्हायचंय, तुम्ही जर असं गावंढळ उत्तर दिलं माझी लहानपणापासूनची इच्छा होते, ते उत्तर नसतं मित्रांनो, लक्षात घ्या. ते उत्तर नसतं. तुझी लहानपणाची इच्छा या सरकारवर लादतो का, दुसरा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तिथे समाजामध्ये शैक्षणिक दृष्ट्या बदल घडवण्यासाठी मला शिक्षण क्षेत्राकडे वळणं योग्य वाटलं आणि येत्या काळामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मैत्रीपूर्ण संबंध ठेवून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. हे तुमचं सजग आणि सुंदर असं उत्तर असं एकदम भरीवपणे देऊ शकता मित्रांनो. कसं वाटलं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. म्हणजे तुम्ही जर साधं माझी लहानपणापासून इच्छा होती, नाही घरच्यांनी डीएड बीएड करायला लावलं म्हणून माझी इच्छा झाली, असे उत्तर नको आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपलं बॅड इम्प्रेशन पडतं, आपले मार्क गाळले जातात. कारण विद्यार्थी मित्रांनो, एका जागेसाठी आता एखाद्या संस्थाला एक संस्थेवर जर 5 जागा असतील तर 5 गुणाकारात 10 बरोबर 50 लोक बोलवले जातील. या 50 लोकांमधून विषयानुसार वेगवेगळे मेरिट ठरवले जातील. आता एका विषयाची एक जागा आहे तर त्यातले 10 लोकांपैकी कोणता स्मार्ट व्यक्ती होता त्याला सिलेक्ट लिस्ट धारण करता येईल. सिलेक्ट लिस्ट मध्ये त्याची निवड होणार आहे. आता या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो मी सांगतोय त्या गोष्टी करा. सर्वात प्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या विषयाचं सखोल ज्ञान घेण्याऐवजी वरवरच सर्व आपल्याला गोष्टी माहित असल्या पाहिजे याप्रमाणे ते वाचन करून घ्या. त्यानंतर अपडेट राहण्यासाठी रोजचा न्यूजपेपर वाचा. रोज वाचा. इथून पुढे न्यूजपेपर रोजचा वाचायचं आहे. पेपर न्यूज रोज वाचायचं. काय चाललेलं आहे, राजकारणाच्या बातम्या सोडून नेमके पुरस्कार कुठले भेटले, त्यानंतर मराठी साहित्य संमेलन कुठं झालं, मराठी विषय असेल तर गणिताच्या बाबतीत काही संकल्पना आल्यात का, गणिताचे यावर्षीचे पुरस्कार कोणाला दिले, त्या विषयाचं संशोधन केलं, त्याची निर्मिती काय होती, त्याबद्दल सविस्तर अध्ययन असलं पाहिजे आपलं. तेव्हाच तुम्हाला अध्यापन करता येतं. असं समजून तुम्हाला जॉब भेटू शकतो मित्रांनो. या गोष्टी मी तुम्हाला आज का सांगतोय रे, आपलं सिलेक्शन होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्याला कन्फर्म माहित आहे की मला एवढे एवढे मार्क आहेत, माझं सिलेक्शन होणार आहे, मी इंटरव्ह्यूला बसणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये या गोष्टी केला तरच सिलेक्ट होणार आहात. विशेष करून नकारात्मक लोकांपासून दूर राहा. दूर राहा मित्रांनो. बी पॉझिटिव्ह राहा. कारण तुमचा तो 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, अर्धा तासाचा, 1 घंट्याचा जो काही तुमचा मुलाखत होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे, त्याच्यावर तुमचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्याची सुद्धा तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. कारण आपण एक टप्पा पूर्ण केलाय. संधी एक हुकली म्हणून आपलं आयुष्य कुठं थांबत नाहीये. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला दुसरी संधी चालून येत आहे. अशा दृष्टीने जर त्याच्याकडे पाहिलात तर तुम्हाला यश मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतरचा मुद्दा असा आहे, मुलाखतीला बी कॉन्फिडंट जाणं गरजेचं आहे, बी पॉझिटिव्ह जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी येतात ते आपल्या चेहऱ्यावर बघा, लक्षात घ्या, आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसल्या पाहिजेत, प्रामाणिक दिसल्या पाहिजेत, तरच आपण त्या गोष्टीमध्ये सिलेक्ट होत असतो. कारण तो व्यक्ती अनुभवी असणार, बरोबर. आतापर्यंत शाळा चालवल्यात, आतापर्यंत संस्था चालवल्यात म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला अनेक व्यक्ती मिळालेले आहेत. आपण किती खोटं बोलतो, कितपत खोटं बोलतो लगेच लक्षात येतं. तिथे चालूपणा जमणार नाही. ज्या सत्य गोष्टी आहेत त्या मांडा मित्रांनो. तुम्हाला यश तुमचं धावून येणार आहे तुमच्याकडे. फक्त तुमचं टॅलेंट इथं खूप महत्वाचं ठरणार आहे. त्या पलीकडे जाऊन शेवटी अजून तोच मुद्दा येतो, मुलाखतीमध्ये पैशाचा वापर होतो. जे काय मनामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनात आहे मित्रांनो, आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून योग्य वेळी
आणि विद्यार्थी मित्रांनो अगदी वाचपूर्ण व्यवस्थितरित्या नजर आहे आणि आपल्याला आयुक्त कार्यालयातून तुम्हाला युट्यूब लाईव्ह करून ते सांगतायत, त्याची तुम्ही जरा दखल घ्या मित्रांनो. अशी सर्व्हिस कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये मिळत नाही. जबरदस्त. आणि विद्यार्थी मित्रांनो शिक्षण आयुक्त कार्यालयाला एक मानाचा मुजरा दिल्याशिवाय राहता येणार नाही. बरेच बारीक सारीक गोष्टी आहेत पण त्या सगळ्या योग्य झालेल्या आहेत. आता त्यापुढे जाऊन तुम्हाला फक्त योग्य पावलं टाकायचे आणि जे विद्यार्थी त्याच्यातून सुद्धा अपयशी असतील त्यांनी ज्या परीक्षा पास केलेल्या नाहीत त्या परीक्षावर फोकस करा. त्या परीक्षेचे मार्गदर्शन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि या मुलाखतीतल्या ज्या काही चुका आहेत शक्यतो चुका टाळा, कारण ते आजपासून सराव केला तरच त्याच्यात तुमचं ग्रो होणार आहे, त्याच्यात तुमची काय होणार आहे, प्रगती होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिस्ट लागेल. वेट अँड वॉच. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.